नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महा-डी-बी-टी कृषी यांत्रिकरण योजनेचा लाभ घेत असताना आता SMS आल्यापासून ते शेवटपर्यंत कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात व या अर्जाचे या अनुदान घेण्याचे किती कशा पद्धतीचे टप्पे आहेत लाभ घेण्याचे याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याच्या अगोदर आपण कोणत्या यंत्रासाठी कोणत्या घटकासाठी किती पर्सेंटेजमध्ये व किती रुपये जास्तीत जास्त अनुदान फायदा घेता येऊ शकतो याची माहिती आपण 2 पार्ट व्हिडिओचे बनवून त्याच्यामध्ये माहिती घेतलेली आहे। ते जर पार्ट तुम्ही पाहिले नसतील तर योजना गुरु या नावावर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी सर्व व्हिडिओ आल्यानंतर त्या ठिकाणचे व्हिडिओ तुम्ही पाहता येऊ शकतात आपल्या। आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की कृषी यांत्रिकरण योजनेमध्ये SMS आल्यापासून कोणकोणते घटक कशा पद्धतीने कोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागते त्याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला SMS आला असेल, तुम्हाला फायदा घ्यायचा असेल यंत्राचा, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की माहितीशीर ठरू शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक व काळजीपूर्वक ध्यान देऊन ऐका। आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आजचा आपला विषय काय आहे तर कृषी यांत्रिकरण योजनेचा अनुदान घेण्यासाठी कसे टप्पे आहेत, SMS आल्यापासून आपण काय करायला पाहिजे व कशा पद्धतीने या गोष्टींचा लाभ घेतला पाहिजे याची माहिती आज आपण पाहणार आहोत। आता आज आपल्याला बघायचं आहे की यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात। आता यासाठी SMS आल्यानंतर आपल्याला जो घटक पाहिजे आहे त्या घटकासाठी कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात तर आधार कार्ड आणि बँक पासबुक। 2 नंबरचं आहे त्या जे काही वस्तू घ्यायची आहे त्या वस्तूचं कोटेशन म्हणजे हे कच्चं बिल असतं जे की आपल्याला घ्यायच्या असलेल्या दुकानदाराकडून कोटेशन, टेस्ट रिपोर्ट आणि डीलर सर्टिफिकेट या 3 गोष्टी आपल्याला दुकानदाराकडून ह्या मिळत असतात। कोटेशन, टेस्ट रिपोर्ट आणि खरेदी करायच्या वस्तूचा जे काही डीलरशिप दुकानदार आहे त्यांचं डीलर सर्टिफिकेट। तसेच शपथपत्र एक संमतीपत्र म्हणून असतं, त्यासाठी आपण कृषी सहाय्यकाकडे संपर्क करून आपण ते पत्र घेऊ शकतो। त्यासाठी जे काही त्या ठिकाणी घटक लिहिलेले असतात की मी घेतलेली वस्तू 3 वर्ष विकणार नाही किंवा त्या वस्तूचा 3 वर्ष फायदा घेईल, म्हणजे ते वस्तू तपासणीच्या वेळोवेळी उपलब्ध करून देईन, असे वेगवेगळे त्यामध्ये मुद्दे असतात। ते वर नाव वगैरे लिहून आपण घेत असलेल्या यंत्राचं नाव लिहून खाली सही किंवा अंगठा करणं महत्त्वाचं आहे व त्या अंगठा करून अपलोड करायचं आहे वेबसाईटवर। असे 4 ते 5 घटक आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। हे आधार कार्ड, पासबुक आहे, या कोटेशन, टेस्ट रिपोर्ट आणि डीलर सर्टिफिकेट या 3 गोष्टी दुकानदाराकडून घ्यायच्या आहेत ज्या आपण वस्तू खरेदी करतो त्यांच्याकडून। व 5 नंबरचं जे काही संमतीपत्र, शपथपत्र असतं त्याचा नमुना कृषी सहाय्यकाकडे असतो, त्यांच्याकडून आपण PDF किंवा झेरॉक्स वगैरे घेऊन त्यावर जे काय माहिती आहे आपलं स्वतःचं नाव, लाभार्थ्याचं नाव वगैरे भरून ते नंतर वेबसाईटवर अपलोड करायचं असतं। अशी ही पहिली स्टेप आहे। आता ही पहिली स्टेप झाल्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर ही पूर्वसंमती मिळते। तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून 7 दिवसात, 8 दिवसात, 15 दिवसाच्या आसपास एक पूर्वसंमती दिली जाते। आता पूर्वसंमती मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत ही वस्तू खरेदी करणं बंधनकारक असतं। आता जर समजा 1 तारखेला पूर्वसंमती मिळाली तर तिथून पुढं 30 दिवस असं वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला एक वेळ दिला जातो। ती वस्तू खरेदी त्या दिवसाच्या आधी, त्या दिवसाच्या 30 दिवसाच्या आसपास, 30 दिवसाच्या मध्येच करायची असते। आधीही करून जमत नाही आणि पुन्हा नंतरही करून जमत नाही, त्यामुळे 30 दिवसाच्या आत ठरवून दिलेल्या तारखेच्या आत वस्तू खरेदी करणं महत्त्वाचं आहे। आता वस्तूची खरेदी केल्यानंतर त्या वस्तूचं GST बिल अपलोड करणं महत्त्वाचं असतं। GST बिल अपलोड करण्यासाठी जे काय आपण वस्तू अगोदर कोटेशन घेतलं आहे त्याच दुकानदाराचं वस्तू खरेदी केल्यानंतर GST बिल अपलोड करणं महत्त्वाचं आहे। व त्या दुकानदाराकडून डिलेवरी चलन पण दुकानदाराकडूनच मिळतं, मग त्या दुकानदार GST बिल आणि डिलेवरी चलन या 2 गोष्टी आपल्याला अपलोड करायच्या आहेत। मग काळजीपूर्वक स्कॅन करून किंवा आपण जे काय ऑनलाईन भरतात CSC वाले किंवा ऑनलाईन फॉर्म फिलिंगचं काम करतात त्यांच्याकडून जाऊन आपण हे अपलोड करू शकतो वेबसाईटवर। अशा पद्धतीच्या स्टेप आहेत। हे अपलोड केल्यानंतर आता याची स्क्रुटनीसाठी हे जे काही फिजिकल व्हेरिफिकेशन होतं याच्या पुढच्या स्टेपमध्ये, फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी तालुका लेवलवरून जे काय प्रतिनिधी येतात ते आपली वस्तू घेतलेली बरोबर आहे का, टेस्ट रिपोर्ट बरोबर आहे का याची खात्री वगैरे करून आपल्याला त्या ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशन कंप्लीट होतं। व पुढे 2-3 स्टेप असतात आणखीन, ते पुढच्या 2 स्टेप कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला अनुदान पेंडिंगमध्ये दाखवतं। म्हणजे अनुदान पेंडिंगमध्ये असताना जर निधी उपलब्ध असेल सरकारचा तर 3 ते 4 महिन्यामध्ये हे अनुदान मिळून जाऊ शकतं।
जसं निधीची उपलब्धता असते त्या प्रमाणामध्ये आपल्याला हे अनुदान मिळत असतं. त्यामुळे जे काय आपण डॉक्युमेंट अपलोड करतो, जर आपल्याला ह्याच्यामध्ये आणखीनही काही वेगळी अडचण येत असेल तर आपण तालुका कृषी सहाय्यकला संपर्क करणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तालुका कृषी सहाय्यकला कोणत्या वस्तूसाठी किती अनुदान आहे तर आपण व्हिडिओ टाकलेलाच आहे. पण याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा आणि तालुका कृषी सहाय्यकला पण नक्की अवश्य त्यांना चर्चा करून वस्तू खरेदी करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब केल्यामुळे असेच सोलारबद्दल असतील, महाडीबीटीच्या योजनाबद्दल असतील, महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे JR असतील याची माहिती वेळोवेळी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकली जाते. धन्यवाद.